आज जे हे आंदोलन आहे ते आंदोलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या जाती विकासाच्या मुख्य प्रवाहापासून कोसो दूर होत्या त्या जात समूहांना अनुसूचित जाती या प्रवर्गामध्ये वर्ग करून 59 जातींना एकत्र बनवून एस.सी. प्रवर्ग केला आणि त्यांना काही आरक्षणाची तरतूद केली। त्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करावं असा चुकीचा खोडसाळ वृत्तीचा विचार त्याच्यामध्ये घुसलेला आहे। या प्रवृत्तीचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतोय। आजचं धरणं आंदोलन हे एस.सी. आरक्षण बचाव आणि एस.सी. आरक्षण प्रवर्गाच्या वर्गीकरणाचा तीव्र विरोध करण्यासाठी हे धरणे आंदोलन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे। यामध्ये आम्ही मुख्यमंत्र्यांना काही प्रश्न विचारलेले आहेत की आज आरक्षण लागू झाल्यापासून आजपर्यंत आरक्षणाची 100% अंमलबजावणी का झाली नाही। त्याचबरोबर जो तुम्ही कालच्या अधिवेशनामध्ये कंत्राटीकरणाचा जो निर्णय घेतला त्या कंत्राटीकरणामध्ये आरक्षण लागू राहणार आहे का। तिसरा प्रश्न आम्ही केला की देशामध्ये जे खाजगीकरण आहे त्या खाजगीकरणामध्ये आरक्षण लागू करणार आहे का। पाचवा गोष्ट आम्ही विचारलेली आहे की केंद्र सरकार आणि राज्य सरकार हा अनुसूचित जातीच्या विकासासाठी जी बजेटियल तरतूद करते ते बजेट 100% खर्च करण्याच्या संदर्भामध्ये कायदा करणार आहेत का। अशा पद्धतीचे आणि जातनिहाय जनगणना तुम्ही कधी करणार आहे अशा पद्धतीचे प्रश्न आम्ही मुख्यमंत्र्यांना विचारतोय। या प्रश्नाचे उत्तर देण्याचं धाडस मुख्यमंत्र्यांच्यामध्ये अजिबात नाही। प्रथमतः त्यांनी या सगळ्या प्रश्नाची अंमलबजावणी तातडीनं करावी आणि एस.सी. प्रवर्गाला विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणावं आणि मग त्यातून जर एखाद्यावर अन्याय होत असेल तर खासबाब म्हणून त्यांच्यासाठी काही करता येईल का याचा विचार निश्चित करावा। परंतु आरक्षणाचं वजूवाटुळं मुख्यमंत्र्यांनी करू नये। ते ज्या राज्याचा आधार घेत आहेत त्या राज्यानं बजेटियर तरतूदचा कायदा केला आणि तुम्ही तो करत नाही ही निषेधार्ह बाब आहे। त्यामुळं आमचा उपवर्गीकरणाला कडाडून विरोध आहे आणि आम्ही ते रद्द होईपर्यंत हे सातत्यानं लढत राहू।